बरं, सगळ्यात कहर म्हणजे एक डोक्यात तिडी काढणारी बातमी मी आज वाचली, तुम्ही सुद्धा वाचली असेल. गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी बदलापूरमध्ये एक दुर्घटना घडली होती. माहिती आहे ना तुम्हाला, चिमुकलीवरती अत्याचार झालेला. आणि त्याच्यामध्ये अक्षय शिंदे या माणसाला पकडलं होतं. पकडल्यानंतर अशी एक अपेक्षा होती की जलद न्यायालयामध्ये ती केस चालेल, त्याच्यावरती आरोप सिद्ध होतील आणि त्याला फासावर लटकवलं जाईल. पण अचानकपणे त्याचा एन्काउंटर केला गेला. आणि तो एन्काउंटर केल्या गेल्यानंतर प्रश्न हाच पडला की त्याच्याबरोबरचे जे सहआरोपी आहेत, तुषार आपटे, आणखीन एक माणूस, माहिती अशी तेव्हा मिळाली होती की हे संघाचे कार्यकर्ते आहेत. खरे खोटं मला माहिती नाही. आणि तो अक्षय शिंदे तोंड उघडेल, त्यांनी तोंड उघडू नये म्हणून याला गोळी घातली की काय, असा एक संशय व्यक्त केला गेला होता. मग पुढे तुषार आपटेंचं काय झालं काहीच कळलं नाही. अटक झाली नाही झाली काहीच माहिती नाही. पण आज अचानक अशी बातमी आली की बदलापूरमध्ये भाजपने तिकडे चांगले नगरसेवक निवडून आले. म्हणजे तिकडे मिंदेचा सफाया केला आणि तुषार आपटे या विकृताला स्वीकृत नगरसेवक केला. हे यांचं हिंदुत्व. आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे. मुलीवरती अत्याचार करणारा सहआरोपी तो केवळ तुमचं त्यांनी नगरसेवक निवडून आणण्यात मदत केली हे वरती तोंड करून सांगतायत की त्यांनी आमचे नगरसेवक निवडून आणायला मदत केली म्हणून आम्ही त्याला स्वीकृत सदस्य केलं. विकृत माणसाला तुम्ही स्वीकृत करता म्हणजे तुम्हाला विकृती चालते. हे तुमचं हिंदुत्व आहे. मी मुख्यमंत्री असताना आणखीन एक दुर्घटना घडली होती पालघरमध्ये. आठवतं ना तुम्हाला? 2 साधूंची हत्या झाली होती. दुर्दैवी घटना होती. ताबडतोब पोलीस कारवाई करून जवळपास 100-125 लोकांना आपण अटक केली होती. कोणालाही सोडला नव्हता. पण जणू काय त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी काय केलं, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अशी जी बोंब मारली होती याच मेवा भाऊनी. आणि त्याच हत्याकांडामध्ये जो आरोप म्हणजे जो आरोपी आहे, ज्याच्यावरती आरोप केले गेले होते, त्यालाच भाजपने पक्षात प्रवेश दिला होता. हे यांचं हिंदुत्व. म्हणजे एक तर तुम्ही आरोप करता ते खोटे आहेत, नाहीतर तुम्हाला कोणी चालतंय, भ्रष्टाचारी पण चालतायत, बलात्कारी पण चालतायत, खुनी पण चालतायत. म्हणजे जो एक भाजप होता राष्ट्र प्रथम, तो भाजप मेला आणि भ्रष्टाचार प्रथम, गुंड प्रथम, बलात्कारी प्रथम हे आता भाजपचं नवीन घोषवाक्य झालेलं आहे. हे मान्य तुम्हाला? हा पक्ष आपल्यावरती महाराष्ट्राची संस्कृती